बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे। अजित पवार सरकारमधनं बाहेर पडणार होते असं अंबादास दानवेंनी म्हटलं। पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये अजित पवार राजीनामा देणार होते, रागात राजीनामा देत सरकारला बाहेरून ते पाठिंबा देणार होते असं वक्तव्य अंबादास दानवे यांचं। त्यामुळे दानवेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। अंबादास दानवे म्हणालेत की अजित पवार सरकारमधनं बाहेर पडणार होते, पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये अजित पवार राजीनामा देणार होते, रागामध्ये राजीनामा देत सरकारला बाहेरून ते पाठिंबा देणार होते आणि अंबादास दानवेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून, हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे। हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची सारवासारव करायची, ही मोडस ऑपरेंडी आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची, उद्या काही केलं की याच्यात 1 मिनिटात पार्थ पवारला अटक होऊ शकते। हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे। तर याच संदर्भात आपण बोलूयात। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। तर अंबादास दानवेंनी जो काही दावा केलाय भाजपचं षडयंत्र आणि अजित पवार रागात राजीनामा देणार, सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, हे सगळे त्यांचे जे दावे आहेत, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आता त्याच्यात ते जाणो आणि त्यांचा आपला परमेश्वर जाणो, पण मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला हे कोणीतरी लीक केलं एवढं मात्र खरं। यानंतर कारवाई होईल की नाही सगळ्यांनाच डाऊट आहे। पार्थ पवारला वाचवलं जात आहे याच्यातही काही शंका नाही, पण वाचवू देणार नाही एवढी खात्री मी देते। कारण ज्या पद्धतीने मी आता काम करते त्यांच्या सगळ्या इतर सगळ्याच्या सगळ्या कंपनीजचे डिटेल, त्यांच्या जवळच्या असलेल्या लोकांना मिळणारी अफाट कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आता त्यांना बिलीव्ह पण नाही करणार इतक्या गोष्टी मी आता बाहेर काढणार आहे। आणि कुठेतरी हे सगळं जे वाचवण्याचं घाणीचं राजकारण आहे ना, हे आता बंद झालं पाहिजे। आता हे आधी यांचं करून मग भाजपचं सुद्धा काढणार आहे आणि सगळ्यांचंच। म्हणजे आता कसं झालंय की ही सगळी मंडळी आहे ना नुसती लूट करतेय आणि ती कोणीतरी हिंमत दाखवून बाहेर काढलं पाहिजे, त्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे। तर पहिलं मी अजित पवारांपासून सुरुवात करणार आहे। आता त्यांना भाजपने काय केलं, खरंच भांडण झालं का नाही झालं का, याच्यात मला खरंच पडायचं नाहीये। बरं, मात्र अंजली ताई, जसं तुम्ही म्हणताय की सगळ्यांचं सगळं बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न, मग त्यामध्ये अजित पवार जरी या प्रकरणामध्ये वाचले असले तरी या पुढची प्रकरणं जी तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये ते वाचू शकणार नाही असं तुम्हाला वाटतं? या प्रकरणात सुद्धा ते वाचू शकणार नाही। या प्रकरणातली सुद्धा असंख्य डिटेल्स मी आता बाहेर काढणार आहे आणि त्यांची इतर सगळे कसं त्यांनी जाळं करून ठेवलंय पुण्यामध्ये, ते पूर्णच्या पूर्ण जाळच मी आता एक्सपोज करणार आहे। बरं, मात्र जे दानवे म्हणतायत आता, अर्थात ते त्याची काही कल्पना नाही, मात्र हे सगळं जर असंच सगळं असेल तर मग काय मत आहे तुमचं? भाजपचं हे षडयंत्र तुम्हाला वाटतं का की अजित पवारांना अशा प्रकारे हे करून सरकारमधनं बाहेर ते पडून, कारण हे प्रकरण तर आलंयच आणि राजीनामा समजा त्यांनी दिला असता, मग ते बाहेरून पाठिंबा दिला असता, तर हे असं भाजपचं षडयंत्र तुम्हाला वाटतंय का? किंवा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं सुरू होतं का? मग मला इतक्या असंख्य स्टोरीज मी ऐकल्यात गेल्या 3 दिवसात। एकांचं म्हणणं होतं की हे एकनाथ शिंदेनी लीक केलं, कारण म्हणे त्यांना ऑक्टोबर पासून मुख्यमंत्री बनायचं होतं। तर एकीकडे जर याच्यातनं अजित पवार बाहेर पडले तर त्यांची थोडीशी विकेट जरा स्ट्रॉंग होते, म्हणून त्यांच्या लोकांनी हे लीक केलं। आता दुसरी स्टोरी मी असं ऐकते की
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये त्याची सुरुवात होणार आहे, म्हणून भाजपने हे गेम केला, असं हे सगळं जे ऐकतो ना, यांची घाणीची राजकारण हे लोकच जाणो. हे ज्यांना जे करायचं त्यांना ते करू दे आणि जितकी मॅनिप्युलेशन करू दे. माझ्या पुढे कुठल्याही पक्षाचं प्रकरण आलं की ते मी लावून धरणार, मग त्याच्यात कोणीही असो. बरं, अंजलीताई थोडंसं तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सुद्धा आहेत. अमोलजी, जसा दावा अंबादास दानवेंनी केला तुमच्या कानापर्यंत आलाच असेल, तर हे जे सगळं प्रकरण जे झालं त्यामध्ये अजित पवार रागात राजीनामा देणार होते आणि बाहेरून सरकारला पाठिंबा देणार होते, तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? असं आहे, विरोधी पक्षनेते होते अंबादासजी दानवे, आता त्यांची टर्म आलेली आहे संपत, मला वाटतं संपली पण असेल, पण आता त्यांनी अजितदादा कुठं गेले, सीएमला कुठं भेटले, सीएम कडे काय बोलले ही माहिती कोण्या सूत्राच्या आधारे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितली, हे मला असं वाटते त्यांनाच विचारलं पाहिजे. अलीकडे काय आहे की एक आरोप करण्याची सवय आहे, आरोप करायचे, जोरदार आरोप करायचे, समोरच्या व्यक्तीला डॅमेज करायचं आणि मग त्यातून काही सिद्ध होत नसतं. साधारणपणे असं अलीकडच्या काळातलं राजकारण महाराष्ट्राची सगळी जनता पाहते आहे. अंबादास दानवे आता विरोधकाच्या भूमिकेत आहेत. मराठवाड्यामध्ये उद्धव साहेबांचा दौरा झाला होता, हे पण गेले होते, त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न पण विचारले की बाबा तुम्ही मुख्यमंत्री पदावर असताना काय केलं, असं विचारल्यानंतर ते अनुत्तरित झाले. आता राहिला प्रश्न पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता काय बोललं पाहिजे, तर अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घ्यायच्या, त्यामध्ये आता काही बोलायला नाही तर हे पार्थ पवारांचं प्रकरण चघळायचं आणि त्यावरून आपल्या पद्धतीनं आपली पुढची लाईन क्लिअर करायची. एवढंच तेवढं काय अंबादास दानवेंचं वक्तव्य आहे, त्याला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत इंडोर काय झालं हे यांना माहित पडतं, म्हणजे मग एकतर मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा फिकी म्हणायला पाहिजे, एकतर मग यांच्याकडे आलेली सूत्रांची माहिती खोटी असली पाहिजे. काहीतरी चर्चेत राहण्याकरता ह्या सगळ्या कुरघोड्या चालू आहेत, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ज्यांना बोलायचं ते बोलू द्या. दादांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती की माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं ते मी करतो. विषय संपला. बरं अमोलजी, आज नाशिकमध्ये आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मात्र अजित पवार तिथं नाहीयेत. दुसरी गोष्ट, भाजपचं हे षडयंत्र आहे असं दानवे जाता जाता बोलले आणि काही ठिकाणी राज्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन म्हणजे युती करून आघाडी करून निवडणुका लढवणार आहेत, तर या सगळ्या मागे भाजपचं हे षडयंत्र आहे असं त्यांचा आरोप होता. नाही, अंबादास दानवे साहेबांनी काय आरोप करायचा हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आता नाशिकमध्ये दादा का गेले नाहीत ते मला माहित नाही, कारण त्यांचा प्रोग्राम मला माहित नव्हता. राहिला प्रश्न पवार साहेबांच्या पक्षासोबत युती करण्याचा, तर ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी कार्यकर्त्यांची अशी आग्रही मागणी आहे. आमच्या पण अकोला जिल्ह्यामध्ये अशी कार्यकर्त्याची मागणी आहे की पवार साहेबांच्या पक्षासोबत आपण युती केली पाहिजे आणि तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पक्ष पातळीवर असं ठरलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे की कोणासोबत जायचं. आणि चंदगडमध्ये स्वतः मुश्रीफ साहेबांनी ती युती केली, पुण्यामध्ये जेजुरीच्या भागामध्ये युती झाली. याचा अर्थ अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनाच आहे. ते अंतिम शिक्कामोर्तब करतील, त्यावेळेस ती युती एकत्र आम्ही लढू, म्हणजे साहेबांच्या पक्षासोबत तुतारीसोबत की काय ते नंतर ठरेल. पण तुर्तास तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की पवार साहेबांच्या पक्षासोबत काही ठिकाणी युती केली पाहिजे. शेवटी सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा दादांना आहे. बरं अमोलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.